हे पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात जमीन विकणारे शीतल तेजवाणी नवऱ्यासह फरार झाली आहे। मुंडवा आणि डेरेची शासकीय जमीन विक्री प्रकरणामध्ये दोघे आरोपी आहेत आणि आता हे दोघेही जण फरार असल्याची माहिती मिळते। हा संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय वेगवेगळ्या घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीने घडतात। हे प्रकरण समोर आल्यानंतर वारंवार प्रश्न हे अर्थातच अजित पवार उपमुख्यमंत्र्यांना विचारले गेले आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये आत्ताची सगळ्यात महत्त्वाची घडामोड बघतोय, अपडेट बघतोय, ती म्हणजे जमीन विकणारे शीतल तेजवाणी ही नवऱ्यासह फरार झालेली आहे। एकीकडे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता, मात्र अजूनही पार्थ पवारांवरती का नाही असा सवाल उपस्थित केला जात होता। त्यातच आता जमीन विकणारे अशा पद्धतीने फरार झालेच कसे असा सवालही उपस्थित केला जातोय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती? नाही सापडत आहे शीतल तेजवाणी। तिचं एक कुठेतरी पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या समोरच एक तिसऱ्या माळ्यावरती ऑफिस आहे तिचं आणि ऍडव्होकेट सागर सूर्यवंशी जो तिचा नवरा आहे। दोघेही फ्रॉड आहेत। 100 कोटी रुपयाचे त्यांच्यावरती कर्ज आहे आणि आधीच 4 वर्ष सागर जेलमध्ये जाऊन आलेला आहे। आता हे जसं प्रकरण प्रज्ञा बाहेर आलं तेव्हापासून हे दोघेही फरार आहेत, म्हणजे कुठंच आढळून येत नाहीत ना, त्यांच्या कार्यालयात आहेत ना त्यांच्या निवासस्थानी आहेत, त्याचा फोन नंबर बंद आहे। आणि म्हणून एक शक्यता वर्तवली जाते आहे की ह्या सगळ्या प्रकरणातनं आपल्याला चौकशीला सामोरे जावं लागू नये, त्यासाठी 400 म्हणजे भारतीय न्याय संहितेप्रमाणे हे जामिनासाठी अर्ज करून वगैरे प्रक्रिया करण्याचा प्रयत्न असावा। एक शक्यता ही पण आहे की काल परवा असं सांगितलं जात होतं पोलीस दलातनं की ती मुंबईमध्ये आहे, पण कुणालाही ती ट्रेसेबल नाहीये शीतल तेजवानी। जोपर्यंत शीतल तेजवानी सापडत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी खोटी कागदपत्र कशी वापरली गेली, पार्थ पवारांना 300 कोटी रुपये पार्थ पवारांना घेतले की नाही घेतले, आणि नव्हते घेतले तर मग ते रजिस्ट्री कशी झाली, या प्रश्नाची उत्तरं शीतल तेजवानीकडे आहेत आणि ती अनट्रेसेबल आहे, सापडत नाहीये। त्यामुळे ती महाराष्ट्रात तरी आहे का फरार झाली की अजून देशाबाहेर पळून गेली काहीच माहिती नाही, पण सध्या ती ट्रेसेबल नाहीये। पोलिसांनी थोडं तिचा फोन नंबर्स वगैरे ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे, माध्यमं पण तिला शोधण्याचा प्रयत्न करतात, पण ती बिलकुल आढळून येत नाही। या दोन्ही प्रकरणामध्ये जसं आमेडियाचे दोन्ही संचालक संशयाच्या भोवऱ्यात आहेत, त्यात सगळ्यात मुख्य आरोपी तर शीतल तेजवानी आहे आणि तीच आढळून येत नाहीये प्रज्ञा। नक्कीच। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हे दोघे कधीपासून फरार आहेत आणि त्यांना खरंच फरार झाले असतील तर पळून जाण्यात कोणी मदत केलेली आहे का, असेही अनेक प्रश्न आता येत्या काळामध्ये उपस्थित होतील। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। तर पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये खोटी कागदपत्र वापरून जमिनीचा व्यवहार करण्यात आला। व्यवहार करण्यासाठी वापरलेली कागदपत्र एनडीटीव्ही मराठीकडे आलेली आहेत आणि पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीसोबत व्यवहार करण्यासाठी वापरली गेलेली ही खोटी कागदपत्र आहेत, जी आता एनडीटीव्हीच्या हाती आलेली आहेत। या संपूर्ण प्रकरणात आपण बघतोय जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारासाठी कागदपत्र वापरण्यात आली, ती खोटी कागदपत्र वापरली गेलेली होती आणि जमिनीचा व्यवहार करण्यात आला होता आणि त्यामुळेच वारंवार हा सवाल विचारला जात होता की सरकारी जमीनच विकल्याचं सरकारला माहिती कसं नाही। आणि आता याबद्दलचे आणखीन काही नवनवीन खुलासे हे समोर येत आहेत। या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आता हा पूर्ण व्यवहार रद्द झाला असं जरी सांगितलं गेलं तरी सुद्धा खोटी कागदपत्र वापरली होती आणि ही खोटी कागदपत्र वापरूनच हा जमीन व्यवहार झालेला होता। खरं तर अशा स्वरूपाचा व्यवहार जर सर्वसामान्य नागरिकांनी केला तर त्यांच्यावर काय स्वरूपाची शिक्षा होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही, मात्र हा व्यवहार करण्यासाठी बिनदिक्कतपणे खोटी कागदपत्र वापरली गेली आणि थोडा थिडका नव्हे तर तब्बल काही शेकडो कोटींचा असा हा व्यवहारही झालाय। ॲडव्होकेट राजू नाईक यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। मुळात महारवतन कायदा त्याचं पूर्ण उल्लंघन तर झालंय, ते महाराष्ट्र कालपासून बघतोच आहे। आता हे दुरुस्त कसं करता येईल ते वकील साहेबाकडे त्याचं उत्तर आहे। याच्यामध्ये जे महाराष्ट्र दुरुस्त करण्याची सध्याच्या कायद्यामध्ये तरतूदच नाही। महाराष्ट्र शासनाचं 7 ऑक्टोबर 2021 हे परिपत्रक आहे। परिपत्रक काय आहे? हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यातले त्यावेळेचे तत्कालीन सहसचिव श्रीराम यादव साहेब, सहसचिव महाराष्ट्र शासन यांचं महसूल खात्याचं हे परिपत्रक आहे। त्याच्यामध्ये भूतपूर्व इनाम क्रमांक 6 महारवतन जमिनीचे सक्षम अधिकारी एक टप्प्याटप्प्याने जो याचा अर्थ असा की आधी हा जो व्यवहार झाला ही जी जमीन मागं आहे तो भूतपूर्व व्यवहार आहे, कारण आता पार्थ पवारांनी घेतलाय ना। नाही भूतपूर्व नाही, भूतपूर्व म्हणजे 6 महारवतन जमिनीचा आहे। हो ना।
ही हा, नाही, ही ते land भूतपूर्वच आहे. type- नाही सांगतो हा. तुम्हाला 1962 ही जमीन खालसा झालेली आहे, हो सरकारकडे वर्ग झालेली हो, आहे, हो. बरोबर. मग ती भूतपूर्व आहे. हो. फक्त प्रॉपर्टी पेपरमध्ये जे मूळ वारसावाले त्यांचं नाव त्यांचे नाव आहे. बरोबर. हा. हे तर तर- स्पष्ट झालं. आता पुढे चल. आता अशा ज्या शासनाच्या ज्या महारत्नाच्या जमिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये इन्फिरियर व्हिलेज ॲबॉल्युशन ॲक्ट 1958 त्याला 1962 असेल तो. नाही 58 आहे 58 58चा कलम 5 ते 4 मध्ये असं म्हटलेलं आहे की शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण झाले असतील तर अशी हस्तांतरणे नियमाकुल करण्याबाबत किंवा या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा शर्तभंग कार्योत्तर मंजुरी नियमानुकूल म्हणजे रेग्युलराईज करण्याची तरतूद प्रचलित कायद्यामध्ये सद्यस्थितीत नाही आहे. म्हणजे आता आत्ताचं जे सध्याचं जे वादग्रस्त प्रकरण आहे हे ऑफकोर्स ह्या 2021च्या सर्क्युलरप्रमाणे झाल्याच्या नंतर झालेलं आहे. त्याला शासनाची परवानगी नसताना हा व्यवहार झालेला आहे. आता शासन हे जे आपलं परिपत्रक आहे त्याच्याबद्दल शासन काय भूमिका घेते. वकील साहेबांचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. बघा, सरकारचं परिपत्रक आहे. आता तुम्हाला रेमेडी पण मिळाली वकील साहेबांकडे. तुमचं पूर्ण नाव वकील साहेब? मी ॲडव्होकेट राजू नाईक. राजू नाईक साहेबांनी एक रेमेडी दिली आहे. सरकारचं स्वतःचं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकाप्रमाणे ज्याला पूर्वपरवानगी मिळालेली नाही सरकारच्या प्राधिकृत अधिकाऱ्याची, तर तो व्यवहार आपोआप रद्द होतो. आणि तो रेग्युलराइज करण्याची सध्याच्या कायद्यामध्ये तरतूद नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक हा जो सध्याचा वादग्रस्त दस्त आहे तो आपोआप तो रद्द होतो. आपोआप रद्द होत नाही. कायद्यामध्ये त्याच्यामध्ये आता IGR तरतूद होते की असे जे बेकायदेशीर दस्तर नोंद झालेले असतील, आज घडीला वेळ नाही पण ती काय आता तरतूद केलेली प्रोव्हिजन केलेली आहे त्या अधिवेशनामध्ये शासनाने त्याला मान्यता देते की त्याच्यासाठी आता जर महारत्नाच्या जमिनीचा खरेदी खत जर बेकायदेशीर झाले असेल तर ते रद्द करण्यासाठी मला न्यायालयाकडे जावं लागतं. त्याच्यासाठी वतनदाराला 3 लाख रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. वकिलांचा खर्च वेगळा आणि शिवाय माझी मिळकत मी वादग्रस्त ठरती न्यायालयात असल्यामुळं त्याची गरजच नाही. त्याची गरज नाही. माझा ह्या व्यवहाराशी जर संबंध नसेल वतनदाराचा तर तो रद्द करण्यासाठी न्यायालयात जायची गरज नाही. म्हणून त्याच्यामध्ये आता अशी नवीन तरतूद येते की IGR नोंदणी अधिकारी स्वतः ते दस्त त्यांच्या स्तरावर रद्द करतील अशी तरतूद येते आहे. पण अद्यापर्यंत ती आलेली नाही. त्याची जर आपण ते पुढच्या येणाऱ्या गोष्टीबद्दल न बोलता ह्याच पत्रकाबद्दल बोलू. ऐका ना, ह्याच पत्रकात म्हटलं ना की हे रद्द होतं म्हणून. नाही इथं काय म्हटलंय, अंतिमता निकाली काढण्यात यावी. हा, तर जर अशी प्रकरणं जर नसेल तर- झालेली असतील, परवानगी घेतली नसेल तर अशी प्रकारची नोंद करू नये. ह्या दस्तानुसार आता जो काय वादग्रस्त दस्त झालेला आहे ह्याचा फेरफार होऊ नये, त्याची रेव्हेन्यू महसूल रेकॉर्डला नोंद होऊ नये असे. आणि या संदर्भात मी आणखी एक आपल्याला परिपत्रक दाखवलं की कलेक्टर साहेबांनी अशा जमिनीचा पॉवर ऑफ अटर्नीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तत्कालीन कलेक्टर साहेबांनी पॉवर ऑफ अटर्नीच्या संदर्भात जिल्हा सरकारी वकिलांचं ओपिनियन मागितलेलं होतं. 28 जानेवारी 2009ला तत्कालीन DGP SY देशमुख साहेब, सदानंद देशमुख साहेब खूप प्रख्यात तज्ज्ञ DGP होती. त्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी कुलमुखत्यार पत्राचा वापर कसा करावा किंवा काय, तर कुलमुखत्यार पत्राच्या आधारे तिरायत व्यक्तीशी व्यवहार करण्याचा मूळ कुलमुखत्यारधारकास अधिकार नाही असं DGP साहेबांचं ओपिनियन आहे. दोन्ही पत्र तुमच्या समोर आहेत. सरकारला रेमेडी मिळाली आहे. कलेक्टर साहेबांची ड्युटी आहे. त्यांना कशाला, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही पत्र मिळाली ना. एक तर जो पॉवर ऑफ अटर्नी आहे ती अशा व्यवहारासाठी वापरता येत नाही, हे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचंच पत्र. आणि दुसरं जो व्यवहार आधी झालेला होता आणि त्याच्यामध्ये जर कायदेशीर प्राधिकृत अधिकाऱ्याकडनं परवानगी घेतली नसेल, सरकारचंच पत्रक आहे की तो व्यवहार कॅन्सल होतो. त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी ही दोन्ही पत्र महत्वाचे आहेत. यांनी मार्गही सांगितलाय. तात्काळ आज संध्याकाळपर्यंत हा व्यवहार रद्द होऊ शकतो जर या 2च पत्राचा त्यांनी आधार घेतला. कॅमेरामॅन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.